वर्धा जिल्ह्यातील धोत्रा येथील ग्रामपंचायत मार्फत गावात पाणी पुरवठा करण्याकरिता जलजीवन मिशन योजनेचे अंतर्गत 14 लाख रुपये गावामध्ये सुरू करण्यात आले आहे। पाण्याच्या टाकीचे बांधकाम व विहिरीचे बांधकाम व पूर्ण गावात पाईपलाईन टाकण्याचे काम प्रगतीपथावर आहे। गावालगतच ग्रामपंचायतच्या जागेवर ठेकेदार मार्फत सिंचन विहिरीचे खोदकाम करून गावाला पाणी पुरवठा करण्याकरिता विहिरीचे बांधकाम करण्यात आले आहे। मात्र ज्या ठेकेदाराने सिंचन विहिरीचे बांधकाम केले तेच बांधकाम करण्याकरिता निकृष्ट दर्जाचे साहित्य वापर केलेले आहेत। त्यामुळे काही महिन्यातच बांधकाम केलेल्या विहिरीला तडे गेले आहे। त्यामुळे परिसरातील नागरिक बांधव मागणी करीत आहेत की वर्धा येथील पंचायत समितीमधील इंजिनियरने त्वरित चौकशी करून निकृष्ट दर्जाच्या काम केलेल्या ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी। सिंचन विहिरी घोटाळ्यामध्ये जे पदाधिकारी शामिल असेल त्यांच्यावर सुद्धा प्रशासनामार्फत दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी धोत्रा परिसरातील नागरिक बांधवांनी केली आहे। गावामध्ये ठेकेदार बांधकाम करीत असते तेव्हा मात्र संबंधित इंजिनियर कामावर हजर राहत नाही। इंजिनियर व ठेकेदारांची साठगाठ असते, त्यामुळे असा बोगस कारभार ग्रामीण भागात खुलेआम सर्वसरपणे आज सुद्धा सुरू आहे। याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लक्ष देऊन चौकशी करण्याची गरज आहे। संबंधितांवर कार्यवाही करण्याची गरज आहे। धोत्रा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक गजानन खोंड यांच्याशी या प्रकरणाबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की वरिष्ठांनी याबाबत माहिती दिली आहे। महाराष्ट्र टीव्ही 24 साठी सतीश काळे, वर्धा।